हाय, नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं, बरे आहेत ना सगळे? तर कशी झाली तुमची रंगपंचमी? आता आमची तर कशी रंगपंचमी हो का, अशी कलर लावलाय, निळा कलर लावलेला आहे. तर निळा कलर लावलेला आहे म्हणजे माझ्या भावाच्या बायकोनं, कारण की आज रंगपंचमी आहे. ते म्हणतात ना, बुरा ना मानो होली है, बरोबर आहे का ना? तसंच तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून व माझ्याकडंच तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा भावा बहिणींना. तर कसं आहे, काल गेली होती भावा बहिणींना मी राजाच्या सासऱ्याला बघायला. तर जाऊन आले बरं का. काही गोष्टी भरपूर असं काय भावा बहिणींचं म्हणणं आहे, तुम्हाला सांगते. म्हणजे एका ताई एका दादा आहे, मला माहित नाही, तिची अशी कमेंट आली की, म्हणजे काय त्यांची कमेंट आली की कशाला तू गेली आणि जखमवरती मीठ कशाला चुळती, असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांच्यासाठी मला सांगायचंय, मी जखमावर मीठ चोळत नव्हती किंवा मी जखमावर मीठ चोळत नाही. कारण की त्यांची जी परिस्थिती आहे आणि ज्या परिस्थितीमधून ती सांगत होते ना, आणि तुम्हाला सांगते, ती अपायी झाल्या. ते आता बऱ्याच जणांनी मला विचारलं की काय झालंय म्हणून, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे नेमका. म्हणजे नेमकं काय झालं ही मला विचारत होती. तर भावा बहिणीनं त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. ॲक्सिडेंट झालेला 3 महिने झाले त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर त्यांना ससनला नेऊन त्यांचा म्हणजे अर्धा पाय काढलेला आहे, त्यांचा अर्धा पाय काढलेला आहे. तर पाय काढल्यामुळं कसं आहे, आता ती एका जागेवरती बसून आहे तर भावा बहिणीनं. आणि मला बऱ्याच दिवस झालं, म्हणजे मला जायचं होतं भेटायला, पण मी ज्या दिवशी चालली होते त्या दिवशी मग मी पण गेली. म्हणलं की चला, कसं आहे माहिती आहे का, माणसाच्या जन्मात काय नसतं, आज आहे माणूस तर उद्या नाही, बरोबर आहे का नाही? काय आहे का माणसाच्या जन्मात? काहीच नाही माणसाच्या जन्मात. त्यामुळं तुम्हाला सांगते, गेली मी बघायला. आणि ती त्यांचं सुख दुःख आहे, ती मी तुम्हाला सांगते, मी व्हिडिओ काढला आणि मी तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला एक. कारण की माणसाच्या लाईफमध्ये तुम्हाला सांगते, वाईट पण दिवस असतात, चांगले बी दिवस असतात. कुणाला आधी वाईट दिवस येतात, नंतर चांगला दिवस येतात. ही फंगल एक खजावतंय माझं मैदाना. तर कुणाला तुम्हाला सांगते, चांगले दिवस असतात तर नंतर वाईट दिवस येतात. आणि कसं असतं, गरीब माणसाचं अवघड असतं भावा बहिणींनो, कसं करूनच खाणारी आहे ती पण त्यांचा म्हणजे पाय गेला त्या बाबतीत तर त्यांना दुःख आहेच. त्या बाबतीत तर तुम्हाला सांगते, त्यांना म्हणजे असं वाईट वाटतंच. कुणाला वाईट वाटत नाही ह्या ठिकाणी. म्हणजे आपण जर ह्या ठिकाणी असतो तर आपल्याला पण सुद्धा खायचं म्हणजे गंता वाटली असते की बाबा, आपण काम कष्ट करून खाणारी माणसं, आपण काम कष्ट करणारी ना, आपण एका जागेवर बसणारे, आपल्या फॅमिलीवरती आपण म्हणजे आपल्या फॅमिलीवरती आपली जबाबदारी पडलेली आहे, आपण एका जागेवरती बसून आहे म्हणल्यानंतर नाही, ह्या गोष्टीचं तुम्हाला सांगते, कुणाला झालं तरी वाईटच वाटत असतं भाऊ बहिणीनं, बरोबर आहे का नाही? इथून गल्ले खाजावते माझं, काय करावं काय कळणार नाही माझं. उपा बी कुठे टाकले ह्या पोराने काय माहिती. खजवायला लागलो म्हणजे इतकं खजावतही नाही, माझ्या रस खजावते. दवाखान्यातच जाते भावा बहिणीनं, बघा ही असं झालं पायाला, डेंजर झाले. तर मी काय कोणाच्या जखमावरती मीठ चोळत नव्हते किंवा काय नाही. म्हणजे त्या गोष्टीचं तर त्यांना दुःख आहेच, त्यांना पाय नाही ते. पण विषय काय असतो माहिती आहे का, नवरा बायकोशीवर कुणीच साथ देऊ शकत नाही एकमेकाला. आता प्रत्येकाचं नशीब काही एकसारखं नसतं बरं का. खरं सांगा गेलं तर प्रत्येकच नवरा प्रेम करणार भेटायला असं नसतं, किंवा प्रत्येकच बायको प्रेम करणार भेटायला असं बी नसतं काय. नवरा जर प्रेम करणारा असेल तर बायको प्रेम करणार नसते, बायको जर प्रेम करणार असेल तर नवरा प्रेम करणारा नसतो, बरोबर आहे का नाही? आणि आजकालच्या तर ह्याच्यामध्ये ह्याच गोष्टी चाललेल्या आहेत त्या.
आणि डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, बरोबर आहे का नाही. पण त्यांचं नाव तुम्हाला सांगते राम आणि सीता. त्यांचं म्हणजे त्या मामांचं नाव राम आहे आणि त्या मामींचं नाव सीता आहे. तर खरंच त्यांचं एकमेकाशी जी प्रेम आहे आणि जी अटूट नातं आहे ना, ती एक नंबर नातं आहे. आणि ती मला सुद्धा भावलं. म्हणजे कॅमेऱ्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे नको आता त्या टायमाला तुम्हाला सांगते, ज्या टायमाला त्या मामी रडत होत्या त्यांचं काही गोष्टी सांगून, म्हणजे पहिलं दिवस कसं होतं, हे कसं काही नशिबाला आलं आणि असं झालेलं जी जगायचं हे मला ह्यांच्यासाठीच जगायचंय, असं तशा काही गोष्टी बोलून ती रडत होत्या. त्या रडत असल्यानंतर तुम्हाला सांगते त्यांना मामांना वाईट वाटलं, त्यांनी तिथं उठायला लावलं. पण त्यानंतर ती पण रडायला लागलं. ती रडायला लागल्यानंतर त्यांची लेक पण रडायला लागली. लेक रडायला लागल्यानंतर तुम्हाला सांगते आवी पण रडायला लागला. आणि आवी रडायला लागल्यानंतर माझ्या पण डोळ्यात पाणी आलं. पण त्या टायमाला मी कॅमेरा बंद केला. भाऊ बहिणीनं कसं असतं, आपल्याला प्रत्येकाचं सुख दुःख समजत असतं. असं नाही की आपण बोलतो किंवा हे आपण कोणाचं दुःख समजू शकत नाही. आपण प्रत्येकाचं दुःख समजू शकतो आणि दुःख आपल्याला समजतं. पण त्यामुळं आहे ना, असं म्हणजे एवढं पण कुणी निर्दयी नसतं. आणि ते म्हणतात ना, जी काही गोष्टी अशा जे घडतात ना, हे एखाद्या दुश्मनावर सुद्धा ह्या गोष्टी नाही त्या घडाव्या. खरंच म्हणजे आजकाल तुम्हाला सांगते अटॅक, किडनी फेल होणं, म्हणजे ॲक्सिडेंटचे प्रकार म्हणजे लय घडतात. कशामुळं घडतात, जी वाहनं भरपूर झाली, ती गाड्या भरपूर झाल्यात. ज्या पोरांना तुम्हाला सांगते हागायला मुता येत नाही ती गाडी चालवतात. आणि काही लोक असे आहेत की तुम्हाला सांगते ड्रिंक करून गाडी चालवतात. त्यामुळं पण काही गोष्टी अशा घडतात त्या. पण त्यात विषय असं झाला की तुम्हाला सांगते त्यांच्या पाठीमागून 4 व्हीलर आली होती आणि 4 व्हीलरची जी म्हणजे अशी काच असते ना, त्या काचने असा धक्का दिल्यानंतर तुम्हाला सांगते ती पडलं. आणि पडल्यानंतर जी ऊसाची टेलर असते ना, म्हणजे पुढं ऊसाची टेलर होती आणि त्याच्याखाली म्हणजे ती पडलं. पण ती थोडक्यातनं म्हणजे एकाच पायावर गेलं नाही तर ती दोन्ही पण पायावरती, ती म्हणत होती की दोन्ही पायावर माझं गेलं असतं, पण मी एक पाय असं साईडला घेतलं आणि एका पायावरच ते गेलं, असं त्यांचं म्हणणं होतं. पण ज्या वेदना जी होणाऱ्या होत्या ती त्यांनाच वेदना झाल्या. आणि विषय म्हणजे असा की तुम्हाला सांगतो फक्त 3 पॉईंट रक्त होतं त्यांच्या शरीरामध्ये. ज्या टायमाला त्यांचा ॲक्सिडेंट झाला तर पूर्ण रक्त असं खाली गेलं आणि 3 पॉईंट रक्त होतं. 3 पॉईंट रक्तानंतर तिथं भिगवणमध्ये का काहीतरी ॲडमिट केलं वाटतं त्यांना. आणि तिथून त्यांचं मग ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर त्यांना ससनला नेलं. अशा काही गोष्टी जे माझ्या बहिणीनं विचारलं होतं हीच मी सांगते भाऊ बहिणीनं. तर आता तुम्हाला सांगते, प्रेम म्हणजे जीवन, असं प्रेम म्हणजे जीवन म्हणून एक सदाफळीची आयडी आहे. तर कसं आहे माहिती आहे का, ती बऱ्याच वेळा अशी फळती ना, ती इतकी फळकळ रेडी झाली किंवा फळकळ रेडा झालाय तुम्हाला सांगते. बाई आहे का बाबा हे मला माहीत नाही, पण तिनं मला भरपूर अशा घाण कमेंट केलेल्या आहेत त्या. ती तर मी तुम्हाला दाखवणारच. तिच्या खाल्लं पण आग होती, वरनं बी आग होती, कुठला बाबा का असेल ना त्याला खाल्लं बी आग होती या, मागणं मोरणं सगळीकडं साग होती या. तर एखाद्या लेडीजला बोलताना 10-12 विचार करून तुम्ही बोलायचा. आता तुम्ही ज्या भाषेत बोलताना तीच भाषा मला बी वापरावी लागती. निर्लज्ज कुत्रे, तुला जर एका बापाने जर काढलेले असेल ना, तर तुझं ओरिजिनल नाव टाकन, त्यानंतर मला तू बोल, त्यानंतर मी तुला उत्तर देते काय द्यायच्यात ती. सदाफळे, तुझ्या भोकात वाटला आज रंगपंचमीचा कलर, तर तू आहे ना जितक्या घाण कमेंट केल्यात का नाही त्याच्यापेक्षा घाण मी बोलू शकते. कळलं का, जितक्या तुम्हाला घाण कमेंट केल्यात ना त्याच्यापेक्षा घाण मी बोलू शकते. पण विषय असा आहे की माझी जी चांगली भाऊ बहीण जे व्हिडिओ बघणार आहेत का नाही त्यांना ह्या गोष्टी आवडणार नाही त्या मी बोललेल्या. त्यामुळं मी काही ह्या गोष्टी बोलणार नाही. आणि तू जी मला म्हणते का नाही हे बाजार बसू, इथं पण आले काय बाजार बसवायला, तर मी माझा बाजार इथं बसवलाय माहेरामध्ये, तर तू येते का माझ्याबरोबर पार्टनरशिपमध्ये माझा बाजार बसवायला माझ्याबरोबर, होय ग. आणि जर कोणी पुरुष असेल ना तर माझ्याबरोबर बाजार बसवाय का ना, तुझी आई बहीण बायको लाव, मग आम्ही सगळेजण मिळून बाजार बसवतो. त्यामुळं आहे ना मग बाजार बी चांगला होईल आणि इन्कम बी चांगलं होईल, म्हणजे तू खातील त्यांची भाडं. कळलं का. नाहीतर बाई जर असेल ना तर तुझ्या घरचे का ना, तुझा नवरा लेकरं बिकरं जी कोण असतील ना ते खात्याली भाड माझ्या पार. तू लेकरावरनं पण बोललेले आहे, माझ्या भरपूर अशा काही गोष्टींवरती तू बोललेलं आहे. तर झवाडे मी आहे ना चिनपाट खंगळे त्याच्यावरती मी नक्कीच बोलणार आहे. पण आता हा व्हिडिओ माझा काही लोक माझी चांगली बघणार असतात म्हणून मी माझी जीभ आवारते अजून पण, नाही तर तुझ्यापेक्षा घाण मी बोलू शकतो. कळलं का. हे प्ले